मी आज तुम्हाला संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावातील महावटवृक्षाची माहिती सांगणार आहे. इतिहासातील परिचित किल्ला व पेमगिरी गावापासून 2.5 किलोमीटर अंतरावर हे महावटवृक्ष आहे. त्याचा आकार 2.5 ते 3 एकरात असून 90पेक्षा जास्त पारंब्या देखील पोहोचलेल्या आहेत. या महावटवृक्षाची एक रंजक कथाही आहे. आपण त्याची माहिती जाणून घेऊ. 300 वर्षापूर्वीपेक्षा जास्त जुने हे झाड आहे. या वटवृक्षाचे सायंटिफिक कारण काय पाहण्यासाठी शास्त्रज्ञ व वनस्पती तज्ज्ञ येऊन येथे पाहणी करतात की या वटवृक्षाचा विस्तार इतका मोठा कसा आहे. आपल्या संस्कृती व आयुर्वेदात वटवृक्षाला खूप मोठे स्थान आहे. तसेच वटपौर्णिमेचा सण या झाडाशी निगडीत आहे. अशाच प्रकारचा एक वटवृक्ष पेमगिरीमध्ये आहे आणि त्याची जपणूक खूप छान पद्धतीने केली गेलेली आहे. या झाडाच्या खोडाजवळ जाकमत बाबा व जागाई देवीचे देवस्थान आहे. यांच्याबद्दलची एक दंतकथा खूप प्रचलित आहे. जाकमत बाबा शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी येथे घेऊन आले होते. तेव्हा जाकमत बाबांवर वाघाने हल्ला केला होता. वाघाबरोबर झालेल्या झुंजीत ते मृत्युमुखी पडले व त्यांनी त्या वाघालाही ठार मारले. त्यात जाकमत बाबाही मृत्युमुखी पडले. हे सर्व पाहून जागाई देवीने आपले प्राण त्यागले. त्यांची देवस्थाने या झाडाच्या खोडाजवळ आहेत. असे म्हणतात की या ठिकाणी असलेल्या वडाच्या पारंब्या कोणीही तोडत नाही, त्यांना इजा करत नाही, तर जाकमत बाबा त्यांना शिक्षा देतात. या प्रकारची एक गोष्ट येथे प्रचलित आहे. त्यामुळे या झाडाला व पारंब्यांना कोणीही इजा पोचवत नाही. या देवस्थानाकडे जाताना 4-5 वेगवेगळ्या आकाराच्या दगडात कोरलेल्या मूर्त्या दिसतात. येथील पुजारी यांच्या मतानुसार त्या मूर्त्या त्यांच्या पूर्वजांच्या आहेत. विरघळीत झालेल्या असणाऱ्या व घोड्यावर सवार झालेल्या या सुबक मूर्त्या तुम्हाला या मंदिराबाहेर दिसतील. त्याच्याच पुढे मुख्य खोडाजवळ जाकमत बाबा व जागाई देवी यांची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. त्यावर वाघावर वार करताना जाकमत बाबा आणि त्यांच्या बाजूला जागाई देवी आहेत. जुनी दगडेही देखील आहेत. जाकमत बाबांची कुऱ्हाड अजूनही या मागच्या खोडात आहे, पण झाडाच्या खोडाचा विस्तार वाढल्याने ती आता दिसत नाही. या वडाच्या झाडाला इजा पोहोचवण्याचे धाडस शक्यतो कोणीही करत नाही. इतरत्र तसंच संरक्षण मिळावे व झाडे अशी प्रकारची विस्तारित होतील व देवस्थान या ठिकाणी मुख्य खोडापासून झाडाचा विस्तार नजरेस पडतो. या झाडाच्या मधून वाहणारा ओहोळ देखील तेथे आहे. पाठीमागे एक धबधबा आहे, तेथून हा ओहोळ सुरू होतो. 8 ते 9 फुटाचा मुख्य खोडाचा व्यास आहे. याच्यापासून तयार झालेल्या 90पेक्षाही जास्त पारंब्या जमिनीपर्यंत पोचलेल्या आहेत. त्या पारंब्या पुनर्जीवित होऊन एक झाड बनून त्यांनाही आणखी पारंब्या येतात, त्याही जमिनीपर्यंत पोचल्या आहेत. असा हा विस्तार असलेल्या साधारणतः 400 फुटापेक्षा जास्त व्यास असणाऱ्या या वटवृक्षाला महावटवृक्ष म्हणायला हरकत नाही. येथे आल्यानंतर तुम्हाला या झाडांपेक्षा एखाद्या गर्ज झाडांतून आपण चाललोय असा भास होतो. व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.